नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ हा शुद्धीवर येऊ लागत असतो आणि त्याच वेळेस काव्या म्हणून तो आवाज देऊ लागतो. परंतु काव्या ही हॉस्पिटलमध्ये नसते, तर ती मंदिरामध्ये देवाच्या समोर प्रार्थना करत बसलेली असते आणि देवाच्या समोर दिवा लावत असते. आणि आपण पाहतो तेव्हा जोरजोराचा वारा येत असतो आणि काव्याने लावलेले दिवे हे भिजत असतात. तर काव्या ही दिवे भिजू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत असते आणि ती देवाला बोलते, देवा मी माझ्या जीवनातले वादळ संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू का पुन्हा पुन्हा माझ्या जीवनात वादळ आणत आहेस. आणि त्याच वेळेस आपण पाहतो आरतीच्या ताटामध्ये असलेला एक दिवा खाली पडून फुटतो, तर बाकीचे दिवे हे लावलेले विझून जात असतात. तर तिकडे आपण पाहतो पारची तब्येत अतिशय खालावलेली असते आणि तो अचानक शांत होतो आणि तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात. तर माननी देखील चक्कर येऊन खाली कोसळते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याच्या प्रार्थनेमुळे पार्थचा जीव वाचणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.